आणि आता बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंढरपुरात जात विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंदिराच्या जतन संवर्धन कामाची पाहणी केली. कामाबद्दल समाधान व्यक्त करत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरघोस निधी दिला होता असं त्यांनी नमूद केलं. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एका कार्यक्रमात पंक्तीला बसून जेवणाचा आस्वाद घेतला. पुणे जिल्ह्यातल्या मंचरमधील वारकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सुनेत्रा पवारांनी वारकऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी असून 22 दिवस 521 किलोमीटरचा पैदल प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पर्यटन स्थळांना नवं रूप प्राप्त झालंय. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठमधील पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे. भिवताच धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची पावलं नाशिककडे वळत आहेत. सुरगाणा तालुक्यातील खोकरविहीर गावाजवळ असलेला या धबधबा असून त्याचं विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतं. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे भाविकांची मोठी गर्दी. भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतोय. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून भाविक आणि पर्यटक भीमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. पावसाच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर, नाणेघाट आणि आपे परिसर निसर्ग सौंदर्यानं भरून गेलाय. धुक्याचे ढग आणि रिमझिम पाऊस, हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालते. आलापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडीवली अंजरून मार्गावरील पुलावर पाणी आल्यानं वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी वेगानं पाणी वाहत असल्यानं प्रशासनानं नागरिकांना पुलावरून प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलं. पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील सर्व परिसरात जोरदार पाऊस झालाय. या दमदार पावसामुळे बळीराजा आनंदी आहे. रायगडमध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुख्य रस्त्यांसह अनेक सखल भाग आणि गावांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलंय. समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो झालंय. 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. धरण क्षेत्रामध्ये 70 ते 80% पाण्याची वाढ झाली असून नद्यांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली. हिंगोलीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 24 तासांमध्ये सरासरी 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत होणार आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. पाली, नागोठणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली असून भेरव, खुरावले फाटा इथे छोट्या पुलावरून पाणी वाहू लागलं. पुलापलीकडील महागाव, वाघोशी, भेरव, ताडगाव आदी गावांचा पालीशी संपर्क तुटला. रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत असून पुढील 24 तासांसाठी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. पावसाचा फटका कोकणातील घाटमार्गांना बसलाय. घाटात ठिकठिकाणी दरड, माती कोसळत असून प्रवासादरम्यान काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मुंबई गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं.
नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर भला मोठा दगड माती आल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असून नदी नाले तलाव कोरडे ठाक पडले. जिल्ह्यात 2 नक्षत्र उलटूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील वर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला महापूर आला होता. यंदाच्या वर्षी मात्र तीच सीना नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचं चित्र दिसतंय. रत्नागिरीतील वशिष्ठी नदीवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. गेली अनेक वर्षांपासून पावसाळ्यात वशिष्ठीचा पुराचा फटका शहराला बसतो. नदीपात्राजवळ मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पाणी बाजारपेठेत सुद्धा शिरतं. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. वशिष्ठी नदी किनारी सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हणी घाट परिसरात निर्बंध लावण्यात आले आहेत. खोल धोकादायक पाण्यात उतरणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत हे सर्व नियम लागू असतील. नाशिक धर्मांतरण अत्याचार प्रकरणी निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तारच्या जामीन अर्जावर 6 जुलैला सुनावणी पार पडणार आहे. रजा मेमन, शाहरुख कुरेशी आणि अश्विनी चेनानीचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. त्यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाकडून देखील जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. दरम्यान संशयित आरोपींचे वकील उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत. येवल्याच्या माधवराव संकुल परिसरात एका मनोरुग्णानं धुमाकूळ घातलाय. संबंधित व्यक्तीनं 4 चाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. एवढंच नाही तर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करत टेबल खुर्च्यांचंही नुकसान केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल होऊन मनोरुग्णाला ताब्यात घेतले. पावसामुळे कनेक्टिंग लिंक रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. कनेक्टिंग लिंकवरील केबल स्टँड, दरी पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कनेक्टिंग लिंकचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांचा. राज ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून अमित साठम यांनी टीका केली आहे. काही लोक घरात बसून पोस्ट टाकतात, मात्र आम्ही मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरून काम करतो. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना कधी रस्त्यावर फिरताना पाहिलंय का, असा सवाल त्यांनी कधीही बघितलेलं नाहीये. आणि खरं कारण त्याच्यात हे आहे की या दोन्ही राजकीय शहादा पालिकेत सत्ताधारी विरोधक पुन्हा वाद निर्माण झालाय. सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी 9 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 2 विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अंतर्गत रिंग रोडचं प्रत्यक्ष काम आणि प्राथमिक भूसंपादनासाठी 55.3 कोटी रुपयांची भांडवली तरतूद केली आहे. 65 मीटर रुंदीच्या या अत्याधुनिक मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी 12.62 किलोमीटर लांबीचे बोगदे, 17 मोठे पूल आणि 9 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, आगामी पालखी सोहळा लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीला क्रेडाई पुणेचे 100 ट्रॅफिक वॉर्डन धावून आले. सुरळीत वाहतुकीसाठी क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं सामाजिक बांधिलकीतून 3 महिन्यांसाठी हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. महापौर रवी लांडगे यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गांची पाहणी केली आहे. पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा देण्यात याव्यात अशा सूचना पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या.